विसोबा शास्त्री, पण पंतांनी वेळोवेळी त्यांच्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त घेतलेले आहे, याचीही नोंद घ्यायला हवी ना। प्रायश्चित्त घेतलंय? प्रायश्चित्त कसली थट्टा केली आहे, थट्टा। नाही, एक वेळ सहन न होऊन तब्येतीच्या कारणामुळे जर चांद्रायण मोडलं असतं तर ठीक होतं। अहो, यांनी तर संसाराच्या मोहासारखं लाडवाच्या मोहापायी मोडले हो चांद्रायण। शांतम पापम शांतम पापम। कसं असतं ना विसोबा शास्त्री, कमळातही आपण चिखलाचे डागच शोधत बसलो ना, तर मग त्या कमळाचा जन्मही व्यर्थ ठरतो, नाही का? तेव्हा माझे म्हणणे असे आहे की पंतांनी कोणतीही तक्रार न करता सारे भोग हे भोगलेले आहेत। अनेक वर्षापासून ते ग्रामण्यात राहत आहेत, तेव्हा माणूस म्हणून विचार व्हावा। अहो, पण त्यासाठी कर्म सुद्धा माणसासारखे असायला हवे ना। अपराध हे माणसाच्या हातूनच घडतात। मुळात तुम्ही ज्याला अपराध अपराध म्हणताय ते पाप आहे, पाप। आजन्म न फिटणारं पाप। मग गीतेत भगवंतांनी सांगितलेला माणूस धर्म हा केवळ कागदावरच ठेवून आज आपण पंतांसंगे जे वागतोय त्यामुळे आपल्या पदरी पुण्यच पडणार आहे का? दादा, पण हे पुण्य म्हणजे काय असतं? कावेरी मावशीला पुण्य मिळेल म्हणजे नेमकं काय मिळणार? सत्कर्म करणे म्हणजेच पुण्य करणे। जे कोणताही स्वार्थ न ठेवता समर्पणाने दुसऱ्यांवर प्रेम करतात, त्यांना मदत करतात, आपले कर्म निष्ठेने करतात, ते पांडुरंगाला आवडतात। तो त्यांच्यावर प्रसन्न होतो। पुण्य म्हणजे पांडुरंगाचे आपल्यावर वाढणारे प्रेम, असंच ना दादा? पण पाप म्हणजे काय? आपण आपलं कर्म करताना दुसऱ्याचं वाईट चिंतलं, दुसऱ्याला त्रास देऊन त्यातून आनंद मिळवला तर ते पाप असतं। म्हणजे विसोबा शास्त्री पापी आहेत? मग ते असे मोठ्या माणसांना बोल लावू नयेत। आपल्या बाबांकडेच बघ, ते त्यांच्या वर्तनातून किती छान शिकवण देत आहेत आपल्याला। कुणी कितीही त्रास दिला तरी रागाने आपलं मन दूषित होऊ द्यायचं नाही। मगापासून आपण ज्या गीता धर्माबद्दल बोलताय ना, त्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय हे आपणास ठाऊक आहेच, तरीही ऐका। यः शास्त्र विधिमृत्सृज्य वर्तते कामकारकः न स सिद्धिं वाप्नोति न सुखम न पराम गति। याचा अर्थ काय? जो शास्त्र विधीचा त्याग करून मनाला वाटेल तसे वर्तन करतो, जे पंतांनी केले। मनात आलं संन्यासाश्रम स्वीकारला, मोह झाला, आले पुन्हा गृहस्थाश्रमात। म्हणजे जो स्वेच्छाचारी आहे त्याला परलोक प्राप्ती किंवा परमगती प्राप्त होणार नाही, असं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे। म्हणून पंतांना पीडा ही सोसावीच लागणार। असं असेल तर मग आपल्याला नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी।
दुसरी बाजू? कसली दुसरी बाजू? आणि मुद्गल शास्त्री, नाही, पंतांनी जनाची लज्जा त्यागलेलीच आहे, तुम्ही पण नाही. तुम्ही तरी तुमच्या पदाची जाण ठेवा. काहीही झालं तरी या ग्रामाचे पंडित शास्त्री आहात तुम्ही, आणि त्याच नात्याने मी माझे कर्तव्य पार पाडत आहे बरं का विसोबा शास्त्री. नाही, ते कर्तव्य पार पाडा तुम्ही, पण म्हणून तुम्हाला या न्यायसभेची दिशाभूल करण्याचा अधिकार कोणी दिला? नरहरी शास्त्री, असा माझा कोणताही हेतू नाही हे तुम्ही जाणता. पण या इंद्रायणीच्या पवित्र भूमीवर कोणावरही अन्याय होऊ न देणं हे माझं कर्तव्य मी मानतो, आणि त्याप्रमाणे मला सगळं करू द्या. आपले काय म्हणणे आहे ते आपण न्यायसभेसमोर मांडावे. यस्तु स्वकृत पापानां क्षयार्थम प्रार्थयेत धरीम श्रद्धा परयोपेत सा सात्विका धमा स्मृता. हरेदिदं प्रियमिति शुश्रूषां कुरुते तुय श्रद्धा संयुतो भूय सात्विकी मध्यमा तुसा. विधिबुद्ध्यार्चयेद्यस्तु दासवं श्रीपतिं नृप भक्तिनां प्रवरा सातु उत्तमा सात्विकी स्मृता. म्हणजे काय? तर जी व्यक्ती आपल्या पापांचा नाश करण्यासाठी पूर्ण श्रद्धेनं श्रीहरीची पूजा करते, ती पूजा ही अधमा सात्विकी भक्ती मानली जाते. पंतांनी आजपर्यंत त्यांचे प्रायश्चित्त हे निष्ठेनं पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अहो, पण त्याचा काय उपयोग? अहो, तेच तर सांगितलेले आहे ना. अहो, जी व्यक्ती ही सेवकाप्रमाणे भगवान श्री विष्णूची पूजा करते, ती भक्ती ही सगळ्या भक्तींमध्ये उत्तमा सात्विकी भक्ती म्हणून मानली जाते. तद्वत त्याच न्यायाने पंतांनी केलेली पांडुरंगाची भक्ती म्हणजेच हरीची भक्ती केली असल्याने त्यांची भक्ती ही निष्काम आहे. आणि म्हणूनच त्यांचे अपराध पोटात घालून त्यांच्या मुलांना मुंजीचा अधिकार देऊन त्यांना ज्ञानार्जनाचाही अधिकार मिळायला हवा. हे म्हणजे कोणीही उठावं, मनाला येईल तसं आचरण करावं, आणि कोणी विचारलं की थेट शास्त्राला पुढे करून त्याच्या मागे लपावं. आपण हे असंच बघत राहणार आहात का? नाही, तसं असेल तर जमायचं नाही. आम्ही अजून नेस्त सोडून डोईस गुंडाळलेलं नाही. या भिकारड्या पंतामुळे. शास्त्री, हे गाव आपल्या विद्वतेचा मान राखून आपल्याशी वागते. त्यानुसार आपणही न्यायसभेचा मान राखला जाईल अशी भाषा वापरावी आणि आपले मत मांडावे. नरहरी शास्त्री, आपण तर जाणताच आहात, ज्या व्यक्तीने उभ्या आयुष्यात कधी कुणाला बोल लावले नाहीत, त्याच व्यक्तीला आज सगळ्या गावासमोर हे असे बोलणे ऐकून घ्यावे लागते. याचीच खंत वाटते.
खंत तर आम्हाला वाटते हो. हे असलं पाप गावात नांदत असल्याची खंत वाटते आम्हाला. हे काही नाही, पंतांना त्यांच्या अकर्माचं फळ हे मिळायलाच हवं. अरे वा, म्हणजे पटलं तर ते कर्म आणि नाही पटलं तर ते अकर्म. ह्या पतिव्रतेलाही अकर्मीच म्हणायचे का? तिने अश्वत्थाला 1 लक्ष प्रदक्षिणा घालून तपश्चर्या केली, ते अकर्मच का? गुरु श्री श्रीपाद यतींनी तिला पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला, ते अकर्मच झालं का? हो हो, अकर्मच. पतीच्या विरक्तीच्या वाटेवर त्याच्या सोबत चालणं हे अकर्मच. असे असेल तर मग वनवासाच्या वाटेवर सीतेनं रामालाही साथ दिलीच की. अहो, प्रभू रामचंद्र कुठल्या मोहाला बळी पडून वनवास अपुरा सोडून परत आले नाहीत. त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. पण या पंतांनी आज पावेतो जे कोणीही केले नाही ते केले. संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. या पापाचं गांभीर्य लक्षात येत नाहीये का आपल्या? पंतांनी शास्त्राविरोधी जाऊन पुन्हा संसारात प्रवेश केला, मान्य. पण तशी त्यांना गुरूंचीच आज्ञा होती. पंतांनी मोहापायी नाही तर केवळ गुरुनिष्ठेचं आचरण करण्याकरता संसारात प्रवेश केला. म्हणजे गुरुची आज्ञा पाळणं हे सुद्धा अकर्मच म्हणावं लागेल, नाही का? आणि गीतेत तर भगवानांनी गुरु हाच जगात सर्वश्रेष्ठ असतो असे सांगितलेले आहे. शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता गुरो क्रुद्धे शिवो नाही, तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरुम शरणम व्रजेत. म्हणजेच भगवंत काय सांगतात? शंकर जर क्रोधित झाला तर त्याला गुरु वाचवू शकतात, पण जर गुरु क्रोधित झाले तर भगवान शंकर सुद्धा वाचवू शकत नाहीत. पंतांनी केवळ गुरुवचन निभावले, म्हटलं तर खऱ्या अर्थाने धर्म पाळला. धर्म पाळलाय, ओमलाचा धर्म पाळलाय. उलट पक्षी ही अशी मनमानी करून पंतांनी धर्म नासवलाय. एक नासका आंबा उरलेल्या सर्व आंब्यांना नासवतो. यद्यदाचरती श्रेष्ठाः तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. या वचनाप्रमाणे श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचंच अनुकरण सर्वसामान्य लोक करतात. थोडक्यात तो जे प्रमाण मानून व्यवहार करतो तसेच सारे वागतात. आज जर आपण पंतांच्या पापाला क्षमा करून त्यांच्या मुलांना मुंजीचा अधिकार दिला तर उद्या सगळेच तसं करतील. मग आपण काय करणार आहोत? मुलांच्या मुंजीचा अंतिम निर्णय घेणे गरजेचे आहे. वादाला प्रतिवाद वाढतच जाईल.
नरहरी शास्त्री, आपले म्हणणे खरे आहे. तेव्हा आपणच आता न्याय निवाडा करून पंतांना न्याय मिळेल असं प्रायश्चित्त द्यायला हवं. म्हणजेच ते त्यांच्या अपराधातून मुक्त होतील आणि त्यांच्या मुलांनाही मुंजीचा अधिकार मिळेल. पंतांच्या पापांवर एकच प्रायश्चित्त आहे. देहांत प्रायश्चित्त. पण शास्त्रात पंतांनी केलेल्या अपराधाला प्रमाणच नाहीये. मग नरहरी शास्त्री, असा शास्त्राचा आधार नसताना कुणालाही देहदंड देणं म्हणजे हा गुन्हा ठरणार नाही का? अहो कसा ठरेल गुन्हा? उलट पुन्हा असा गुन्हा होऊ नये म्हणून हे करणं आवश्यक आहे. अहो पण जो अपराधच पहिल्यांदा घडला त्याला प्रायश्चित्त सुद्धा तितकंच कठोर मिळायला हवं. उद्या कुणीही उठून पंतांसारखा प्रमाद केला तर धर्म कसा राखायचा? तेव्हा ही न्यायसभा त्यांना क्षमा करणार आहे का? आपण काय तो निर्णय घ्यावा. मन आणि बुद्धीचे एकमत होणे फार कठीण आहे, परंतु धर्ममार्तंड म्हणून धर्माचे रक्षण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. या क्षणी एका काठावर उभा आहे ते शास्त्र आणि दुसऱ्या काठावर उभा आहे ते माणूस. पण खरे महत्व आहे ते मधोमध वाहणाऱ्या इंद्रायणीचं. काठावर आलेल्या वादळामध्ये तिचा दोष काय? पण तरीही त्या वादळाने पूर येतो तो तिलाच. थोडक्यात काय, ज्याच्या त्याच्या प्रारब्धात जे लिहिलंय ते त्याला भोगावेच लागते. विठ्ठल पंत, आपणास काही बोलायचे आहे का? हो नरहरी विसोबा शास्त्री. पंत बोला. माझ्या नशिबाचे भोग भोगण्यास मी तयार आहे. माझ्या गुरूंच्या आज्ञेचे मी पालन केले, याचा मला पश्चाताप नाही. परंतु माझ्या अपराधाची शिक्षा माझ्या लेकरांना मिळते आहे. त्यांचा ज्ञानार्जनाचा प्रवाह खंडित झाला तर मी स्वतःला कधीही क्षमा करू शकणार नाही. माझ्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी न्यायसभा जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे.
याआधी असा प्रमाद कोणाच्याही हातून न घडल्यामुळे याला शास्त्राधार नाही. परंतु यापुढे असे महापातक कुणाच्याही हातून घडू नये आणि संन्यासाश्रमाचे महत्व आणि पावित्र्य अबाधित राहावे म्हणून या न्यायसभेला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या हातून जे पातक घडले आहे त्याला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त.